नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगले निर्णय घेण्यात आले आहेत। त्यापैकीच मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे निर्णयांविषयी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर पहिला जो निर्णय आहे मित्रांनो, तो आहे अटल बांबू समृद्धी योजनेत सुधारणा करणार। मित्रांनो, या योजनेत शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधांवर बांबू लागवडीसाठी सवलतीच्या दरात बांबू रोपांचा पुरवठा केला जाणार आहे। आता या योजनेत रोपांसोबतच खत, निंदणी, पाणी संरक्षणासाठी सुद्धा अनुदान प्रतिरोप 175 रुपये अनुदान देणार। तसेच 2 हेक्टरपर्यंत 1200 रोप लागवड देखभालीसाठी तरतूद प्रतिवर्ष 43 कोटी रुपये खर्च करणार। त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो, तो आहे मधाचे गाव ही योजना आता संपूर्ण राज्यात। मित्रांनो, मधाची गाव ही योजना आता संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे। मांगर, सातारा आणि पाटगाव, कोल्हापूर ही 2 राज्यात मधाची गावे, त्यांना उत्तम प्रतिसाद। एका गावासाठी 54 लाख रुपयांपर्यंत देणार। शेतकऱ्यांना जोड उत्पन्न, सेंद्रिय शेती, निसर्ग चक्रालाही लाभ, मद्य प्रक्रिया उद्योग, गावाचे सुशोभीकरण, पर्यटन वाढीस चालना इत्यादी लाभ। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना मंजूर। 500 कोटी रुपयात विविध योजना सुविधा। राज्यातील 25 लाख बंजारा लमाण समाजासाठी तांडा समृद्धी योजना, संत सेवालाल महाराज यांच्या नावे योजना, स्वतंत्र ग्रामपंचायत विकसित करणार, तांड्यांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देणार, ग्रामपंचायत स्थापनेसाठी 3 किलोमीटरची अट स्थितील, आवश्यक मूलभूत सुविधांसाठी तसेच योजना राबविण्यासाठी 500 कोटींची निधी मंजूर। अशा प्रकारे हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो, ठेवीदारांच्या हितासाठी 100 कोटींचे भाग भांडवल। मित्रांनो, राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांसाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजनेसाठी राज्य सरकारमार्फत 100 कोटी इतका निधी भाग भांडवल म्हणून देण्यास मान्यता। सुमारे 2.67 कोटी ठेवीदारांचे हित जपले जाणार। 1 लाखांपर्यंतच्या ठेवींना असेल संरक्षण। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना वर्षाला 3000 रुपये देणार। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान, अपंगत्व, अशक्तपणाच्या निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी योजना, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन प्रशिक्षण यांचाही समावेश। 3000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीने देणार। वार्षिक 480 कोटी राज्य सरकार खर्च करणार। 2 लाख मर्यादेत वार्षिक उत्पन्न असणारे 65 वर्षावरील वृद्ध लाभार्थी। अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक अतिशय चांगला प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो, तो आहे कृषी विद्यापीठातील शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय आता 60 वर्ष। मित्रांनो, राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय हे 62 वर्षावरून आता 60 वर्ष करण्यात आले आहे। सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता, संचालक दर्जाचे अध्यापक यांचे निवृत्ती वय कमी, ज्यांनी 2015च्या शासन निर्णयास अनुसरून लाभ घेतले आहेत, त्यांची 62 वर्षे पूर्ण होताच निवृत्ती होईल। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना। सांगोला 833.77 कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता। मित्रांनो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोलासाठी 833.77 कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यापैकी आपण काही महत्त्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये जाणून घेतले।